MPSCचा अभ्यास करणाऱ्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत येऊन गेलेली उदाहरणे आपण विचारात घेत आहोत. संयुक्त गट क पूर्वपरीक्षा 2022चा प्रश्न आहे. 1/856 गुणिले 592 अधिक 1/856 गुणिले 264 वजा 1/592 गुणिले 264 ची किंमत टिंबटिंब आहे. या ठिकाणी हे पर्याय आहेत. आपण हे सोडवत असताना छेद समान करणं गरजेचं आहे. 856 592 856 264 856 आणि 592 इथं 264 आहे, इथं कमी आहे. म्हणजे प्रत्येक पदाला जर आपण 856 गुणिले 592 गुणिले 264 इथं काय कमी आहे 264 वरती 264. ओके. छेदस्थानी 856 गुणिले 592 गुणिले जे जादा घेतलेले आहे 264 ते गुणिले 264 अधिक इथं 856 इथला आहे तर 264 इथं आहेच. जादा काय पाहिजे आपल्याला 592 वरती 592 आणि खालीसुद्धा 856 गुणिले 264 गुणिले हे जादा घेतलेलं 592 वजा इथं 592 आहे 264 आहे, कमी काय आहे 856 वरती वजा 856 भागिले 856 गुणिले 264 गुणिले 592. आता आपल्या लक्षात आलं असेल की तिघांचाही छेद समान आहे. 856 गुणिले 592 गुणिले 264 प्रत्येक ठिकाणी आहे छेदस्थानी. त्यामुळं 3 वेळा छेद एकसारखा असतो, एकदाच लिहायचा. 856 गुणिले 592 गुणिले 264 आणि अंश एकत्रित करायचे 264 अधिक 592 आणि वजा 856. पाहूयावरती ह्या दोघांची बेरीज 4 आणि 2 6 9 आणि 6 15ला 5 ह्याच्याला 1 8 आणि 2 10 या दोघांची बेरीज 4 आणि 2 6 9 आणि 6 15ला 5 ह्याच्याला 1 5 आणि 1 6 आणि 2 8 856 वजा 856 छेद काहीही असो 856 गुणिले 592 गुणिले 264 856 मधून 856 गेले 0 आणि 0 भागिले हा छेद आहे 856 गुणिले 592 गुणिले 264 इथं लिहितो 0 भागिले 856 गुणिले 592 गुणिले 264. इथं गुणाकार करायची गरज नाही. शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं भागाकार 0च येतो. म्हणजे याचा अचूक पर्याय 0च आहे. अचूक पर्याय नंबर 3 0. ओके. पुढचा प्रश्न आहे 1/4 1/3 3/5 7/8 आणि 5/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या आणि शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती? लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2021चा प्रश्न आहे आणि हे पर्याय आहेत. हे चढत्या क्रमानं मांडण्यासाठी आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. 1ला 4ने भागल्यानंतर या ठिकाणी 1ला भाग जात नाही 4 म्हणून 0 1 वर 0 घेतले 10 झाले 4 दुने 8 10 म्हणून 8 गेले उरले 2 2 वर 0 घेतले 20 झाले 4 25 0.25. इथं 1ला 3ने भाग जात नाही म्हणून 0 1 वर 0 घेतले 10 झाले 3 त्रिक 9 10 9 गेला 1 3 त्रिक 9 2 दशांशापर्यंत 0.33. इथं 3ला 5ने भाग जात नाही म्हणून 0चा 3 वर 0 घेतले 3 झाले 5 31 0.60 2 दशांशापर्यंत लिहायचं. 0.6 काय 0.60 काय समान. त्यानंतर 7ला 8ने भाग जात नाही 0चा 7 वर 0 घेतले 70 झाले 8 64 70मधून 64 गेले उरले 6 8 7 56 0.87 2 दशांशापर्यंत 5ला 9 भाग जात 0 5 वर 0 घेतले 9 5 45 50मधनं 45 गेले उरले 5 पुन्हा 9 5 45. आता सर्वात लहान 0.25च आहे म्हणजे 1/4. त्यानंतर कोणता मोठा आहे 0.33 म्हणजे 1/3. त्यानंतर
0.55 म्हणजे 5/9. त्यानंतर 7/8 0.60 म्हणजे 7/8 आणि सर्वात मोठा 0.87 म्हणजे 5/9. या ठिकाणी काय विचारलेलं आहे? सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक यांची बेरीज विचारलेली आहे. तर पहिला अपूर्णांक आणि शेवटचा अपूर्णांक यांची बेरीज करायची आहे. 1/4 अधिक 5/9. छेद समान आहे. तिरकस गुणाकार 9 1 9 अधिक 5 चौक 20 भागिले 9 चौक 36 छेदांचा गुणाकार 20 आणि 9 29/36. सॉरी 1/4 सर्वात लहान आणि सर्वात मोठा हा जो 0.87 आलेला आहे तो 7/8 वरून आलेला आहे. त्यामुळं 1/4 अधिक 7/8 यांचीच बेरीज व्हायला पाहिजे. 8 × 8 7 चौक 28 8 चौक 32 28 आणि 8 36 36/32. त्यामुळं 4 9 36 4 8 32 9/8. पुन्हा एकदा पहा. सर्वात लहान 1/4 कारण 0.25 आलेला आहे आणि 0.87 कोणामुळे आलेला आहे 7/8. सर्वात मोठा 7/8. सर्वात लहान 1/4 तिरकस गुणाकार 8 × 8 7 चौक 28 अधिक आहे मध्ये आणि 4 चौक 32 28 आणि 8 36 छेद 8 चौक 32 36/32. या ठिकाणी 4 9 36 4 8 32 9/8. ओके. त्यामुळंच अचूक पर्याय नंबर 3चा आहे 9/8. लिपिक टंकलेखक परीक्षा 2015चा प्रश्न आहे. जर ए बरोबर 12/13 बी बरोबर 13/12 सी बरोबर 2 तर सी कंसात ए अधिक बीची किंमत काढायची आहे. सी छेद ए अधिक बीची किंमत काढताना सीची किंमत 2 दिलेली आहे. एची किंमत 12/13 दिलेली आहे अधिक बीची किंमत 13/12 दिलेली आहे. छेद सारखा न तिरकस गुणाकार 12 × 12 144 अधिक 13 × 13 169 छेद 13 × 12. तसंच ठेवूया. संक्षिप्त देताना उपयोगी पडेल. तेव्हा 2 × 9 आणि 4 13ला 3 हाच्याला 1 दोघांनी 144 आणि 119 बेरीज 9 4 13 3 हाच्याला 1 4 आणि दुसरं दशक स्थानचांक 1 आणि 4 5 5 आणि 1 6 1 आणि 1 2 263. मित्र हो बेरीज पुन्हा करूया. इथं 169 आहे. 9 4 13 3 हाच्याला 1 6 4 10 1 11 1 1 2 1 313 भागिले या ठिकाणी इथंच बे के बे बेसक 12 13 78 हे 2 नाही आहे आता. ओके. आपण 313ला 78 भागल्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर काढण्यासाठी आपल्याला प्रथम 7 चौक 28 7 5 35 संख्या मोठी होते 4चा भाग लागेल. 4 8 32ला 2 हाच्याले 3 4 7 8 31 313 मधून 312 गेला 1 म्हणजे 4 पूर्ण भाग लागलेला आहे. बाकी 1 उरलेले आहे आणि 78 न भागलेला आहे. त्यामुळे 4.1/78 म्हणूनच अचूक पर्याय आपल्याला मिळालेला आहे 4.1/78 नंबर 2. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्पर्धक विद्यार्थी मित्रांना जरूर शेअर करा. स्वतः लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. प्रोत्साहन द्या. धन्यवाद.